खूपच शिस्तप्रिय होता आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे की खूप मनापासून तळागाळाच्या समाजासाठी असलेली तळमळ आम्हाला या सेवाभावी समाजसेवी ट्रस्टच्या मार्फत पाणी आणि आज पाऊस आपल्याला तेवढासा काही जे काही आणता येणार नाही, कारण बरेचशी मंडळी इकडे तिकडे गेल्यामुळे, पावसामुळे आणि लग्न कार्य असल्यामुळे, पण तरी पण जी मगाशीच मागे मोहितला सांगितलं होतं की कॅम्प असा करा, बऱ्याचशा वेळेस हा शिबिरामध्ये लाईनच्या लाईन असतात, प्रत्येकाची काय गुडघे दुखाणे, डोके दुखाले आणि कुठल्याही आजार कुठल्याही डॉक्टरांना दाखवतात, तर तसं न करता हा जो नियोजित जे आरोग्य शिबिर राहील ते फक्त आणि फक्त स्पेशालिस्ट डॉक्टरांना, तो ठराविक पेशंट त्यांच्याकडेच गेला पाहिजे, जेणेकरून की त्याच्यामध्ये आपल्याला जे काही उणिवा आहे डॉक्टर लगेच शोधून काढतील आणि त्यावर मग आता पुढची ट्रीटमेंट प्लस त्याच्यावर पुढच्या नियोजन म्हणजे उदाहरणार्थ एक्सरे करायचा आहे का, ECG करायचं आहे का, 2D इको करायचं आहे का, त्याला आणखी हृदयाच्या काही तपासणी करायच्या आहेत का, अशा प्रकारच्या चाचण्या या शिबिरामधनं त्या जी काही आपली नोंदवही आहे, हा नोंदवही इतकी सुंदर केली होती, त्याच्याकडून सुरुवातीला त्या येणाऱ्या व्यक्तीचं सर्व मनोबल, असलेला त्रास आणि डॉक्टरांनी तपासलेल्या त्याचे काही लक्षणं आणि दिलेले औषधोपचार आणि खाली परत पेज होतं, त्यावर तुम्हाला जर सांगायचे किंवा रक्त पेशण्याची गरज आहे, एक्सरेची गरज आहे का आणि इतर काही चाचण्यांची गरज असेल त्याप्रमाणे संदर्भित सेवा त्या माध्यमातून करता येईल. तर तशा प्रकारचं सुंदर असं नियोजन या कॅम्पचं होतं आणि जी काही शिस्त आहे या समाजसेवी संस्था आणि चॅरिटेबल ट्रस्टला, ती खरोखरच मनापासून काम करणारी संस्था आहे. मागे मी जेव्हा उद्घाटनला गेलो होतो गावी, त्याही वेळेस पाहिलं खूप मातब्बर सगळी कार्यकर्ते आले होते. तर एवढं सगळं असून देखील या संस्थेने फक्त आणि फक्त तळागाळाचा जो समाज आहे त्या समाजाला आधार देण्याचं फार मोठं आरोग्य शिबिराच्या वतीनं जी काही आज आढळून आलं त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांच्या माझ्या शुभेच्छा आहेत. याही पुढे कधी काही लागलं तर आमची डॉक्टर मंडळी आहेत, आम्ही आहोत, सर्वजणच आपण एकत्र येऊन काम करूया. आरोग्यासंदर्भात कुठलाही विषय असेल तर मी संस्थेला विनंती करू इच्छितो की आमचा सहभाग कधी पण तुमच्यासाठी आमचा दरवाजा खुला राहील आणि आम्ही मनापासून तुमच्या सेवा देण्याचा आम्ही सतत प्रयत्न करू, असं मी माझ्या डॉक्टरांच्या वतीने मी तुम्हाला ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला आपण जो सहकार्य केलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपलं आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. तत्पूर्वी कुणाला बोलायचं असेल तर डॉक्टरांना मशीनवरती चेकअप करायचं असेल किंवा सरांनी सांगितले तेवढी कोटीमध्ये येणारे डॉक्टरांकडे जे चेकअप करायचे, टेस्ट करायचे त्याच्यासाठी, तर तुम्हाला आता तुम्ही आपण ज्या फाईल बनवलेल्या असते तर मी या पेशंटला फाईल घेऊन यायला सांगितलं आहे. तर त्या फाईलमध्ये जे कोणी पेशंट येतील फाईल घेऊन आणि जर काय असेल तर मग त्यांना जी काही ट्रीटमेंट असेल आणि जी काही त्या ट्रीटमेंटची जी फीज वगैरे असेल ते फक्त आम्हाला तुम्ही मेसेज करा किंवा आम्हाला फोन करा, ते मग आम्ही त्या पेशंटकडून घेऊ नका, कारण ते ऍक्च्युली आम्ही त्यांना सांगतोय म्हणून ते येणार, कारण ते त्यांच्याकडे तसं स्वतःकडे असं काही नाही म्हणून तर ते लोक इथं एवढे दिवस घेत नव्हते. तर जर पुढे ती फाईल घेऊन आलेले जे पेशंट असतील त्यांचं काही जे काही चेकअप असेल किंवा टेस्ट असेल तर ते आम्हाला फक्त तुम्ही फोन करून त्याचे इन्फॉर्म करा, मग जे काय असेल ते आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करून मग बाकीचं पुढचं करेल. आणि त्याचप्रमाणे जसं आपण ज्या प्रिस्क्रिप्शन वरती ज्या गोळ्या लिहून दिल्या आहेत तर मी तर सजेस्ट करेन की सरांना म्हटलं की डब्ल्यू सरांच्या हॉस्पिटलच्या बाजूला हे आहे, सर नाव काय त्या मेडिकलचं, कृष्णाई मेडिकल. तर त्या कृष्णाई मेडिकलचं त्यांना त्या प्रिस्क्रिप्शन वरती जेव्हा तुम्ही द्या तेव्हा सांगा की तिथे जा आणि मी कृष्णाई मेडिकल वाल्यांना मी त्यांना देखील विनंती करेन की ही फाईल घेऊन आलेल्या पेशंटचा जो काही बिल असेल तो आमच्या नावे जमा करा, जेणेकरून म्हणजे ते त्यांना ती औषधं जर पैसे घेतले तर ते कदाचित ते रिटर्न जातील असं, कारण त्यांचे जे पेशंट आलेले होते त्यांची परिस्थिती
तर मी त्यांना देखील विनंती करेन, पण तुम्ही जेव्हा डिस्क्रिप्शन वरती जे काही हे कराल तेव्हा त्यांना श्रेष्ठ मेडिकल मध्ये जा म्हणून एकदा सजेस्ट करा, म्हणजे आम्ही त्यांना तिथे औषधं मिळतील. धन्यवाद तुमचा देखील. थँक्यू सो मच.